ज्या मुलाने 11वी पासून शाळा सोडली होती त्याला आम्ही आज एमएची कॉलेजमध्ये घेऊन गेलो होतो. वेलकम बॅक टू गाइस एवढे तर आज आम्ही गेलो होतो एग्जाम फॉर्म भरण्यासाठी और मेरे साथ थे 2 लोगों की टीम. एक का नाम था ललित और एक का नाम था योगेश. ही आहे आपली एमएची कॉलेज. आता सिग्नेचर घ्यायला सरांकडे जाऊया लगेच. आम्ही धरला होता नवरात्रीचा उपवास, त्या कारण आम्ही बिना चप्पलचं पूर्ण कॉलेजमध्ये फिरत होतो आणि पास होण्यासाठी देवी आईकडे प्रार्थना करत होतो. स्टॉप रूम मध्ये सिग्नेचर घ्यायला आम्ही जात होतो आणि सरांकडून सिग्नेचर घेऊन परत येत होतो. एक कॅमेरा मध्ये बघून पोस्ट देत होता आणि दूसरा कैमरा बगुन लाजत होता. सिग्नेचर तो हमने ले ली थी, अब फॉर्म चेकिंग करने की बारी आ गई थी. इसी कारण हम लाइन में खड़े थे और फॉर्म चेकिंग करके एनसीसी पार्क की तरफ से हम बाहर जा रहे थे. या योगेशला काय होऊन जातं, कधीच कॅमेरामध्ये तोंड दाखवत नाही तो. चला आता आम्हाला परत कॅफे मध्ये जावं लागेल पेमेंट करायला. कॅफे मध्ये तर येऊन लागलो तिथे पण 40-50 नंबर होते भाऊ, आमचा डायरेक्ट 78वा नंबर होता. आणि त्याच गर्दीमध्ये मला ललित विचारत होता 200 रुपये आहेत का म्हणे. एग्जाम फॉर्म की पेमेंट वगैरह केली और एग्जाम फॉर्म फिर से जमा करने के लिए हम कॉलेज में चली. एग्जाम फॉर्म जमा करायच्या आधीच माझ्या फॉर्म वरती लाल शरा मारून दिला होता आणि त्याच कॉलेजमध्ये आम्हाला आमच्या गावाचा माऊली भेटला होता. हा आहे आमचा गावाचा माऊली आणि तो शोधत होता एमएची कॉलेजमध्ये एक बावली. ज्या ठिकाणी आम्ही फॉर्म जमा करायला गेलो होतो त्याच ठिकाणी आम्हाला भेटला आमच्या गावातला जनेया आणि त्यालाच बघता योगेश सांगत होता चिडाव का म्हणे तुले, तुने इथे इज्जत घालू का म्हणे. मजाक घ्यायच्या बाबतीत आपल्या योगेशचा हात कोणीच पकडू शकत नाही, पण त्याला त्याच हाताने फॉर्म सुद्धा पकडता येत नाही. अख्ख्या एमएची कॉलेजमध्ये आम्ही बिना चपलीला फिरत होतो भो आणि इथं कोणाचं तरी मशीन राहून गेलो होतो भो.